आपले छत्रपती शिवाजी महाराज, लोक त्यांना देव मानतात. हिंदवी स्वराज ही जी विचारधारा आहे ती आज देखील इतक्या वर्षानंतर लोकांना इन्स्पायर करते, प्रेरणा देते. पण आपल्या महिला आणि पुरुष अरब आणि युरोपियन देशात विकले जायचे. त्यांनी माणसांना माणूस म्हणून जगण्याचा खऱ्या पद्धतीने अधिकार दिलेला. पण कारतलाब खानाला विवस्त्र अवस्थेत परत पुण्याला पाठवलं. त्यावेळी महाराज शेतकऱ्यांकडून 40% टॅक्स घ्यायचे. पण तरी देखील शेतकरी सुखी होता. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की सूर्यास्तानंतर किल्ल्याचे दरवाजे स्वतः शिवाजी महाराज आल्यावर देखील उघडायचे नाहीत. काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा. सुरत लुटीमधील एक खूप महत्त्वाचा किस्सा आहे जो माहीत असणं गरजेचं आहे. जे तिथले व्यापारी होते त्यांचा पूर्ण डेटा महाराजांकडे होता. तर त्यांना प्रत्येकाला बोलून महाराजांनी ऑफर दिलेली की मी प्रसादराजे भोपळे यांचं आज माझ्या पॉडकास्टमध्ये माझे वक्ता म्हणून स्वागत करते. राजकीय सल्लागार आणि शिक्षण, पर्यावरण व उद्योजकतेवर लक्ष केंद्रित करणारी स्वयंसेवी संस्था यशस्वीरित्या चालवण्याचा त्यांचा अनुभव असल्याने राष्ट्रीय स्तरावरील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय बाबींवर त्यांचा एक वेगळाच अभ्यासू दृष्टिकोन आहे. ते एक उत्तम व्यक्ती असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणात्मक दृष्टिकोनाने प्रेरित होऊन ऐतिहासिक घडामोडी आणि त्यामागील रणनीती आजच्या काळाशी जोडून समजावून सांगण्यात पारंगत आहेत. आपले छत्रपती शिवाजी महाराज मात्र ते फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर पूर्ण भारत देशाचे आहेत. त्यांचं कार्य म्हणा, न्याय म्हणा, धोरण म्हणा, ते एक महान शासक म्हणून ओळखले जातात. आता मराठा साम्राज्य ही स्थापना सुद्धा त्यांनी केली. हिंदवी स्वराज ही जी विचारधारा आहे ती आज देखील इतक्या वर्षानंतर लोकांना इन्स्पायर करते, प्रेरणा देते. 350 वर्ष झाली त्यांना जाऊन, तरीही आजही लोक त्यांना देव मानतात. काही जण त्यांना विष्णूचे अवतार देखील मानतात. तुमचं त्यांच्याबद्दल काय मत आहे? तर सर्वप्रथम तर मी तुमचा आभार मानतो. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलायला तुम्ही मला संधी देताय. तुम्ही बोललात की महाराजांना देव मानतात लोक. तर ते जन्मताच देव नव्हते, ते आपल्या कर्तृत्वाने देव बनले. बरोबर. तर महाराजांना समजण्यासाठी, त्यांचं कर्तृत्व समजण्यासाठी त्यांच्या आधी काय घडत होतं हे थोडं समजून घेणं गरजेचं आहे. तर तेव्हा मुघल साम्राज्य आणि आदिलशाही साम्राज्यांमध्ये मनसबदारी सिस्टीम होती. त्या सिस्टीममध्ये कसं होतं, मुघलांच्या अंडर 8,000 मनसबदार होते. त्यांच्या अंडर ते सैनिक कंट्रोलमध्ये असायचे. त्या सैनिकांमार्फत टॅक्स गोळा केला जायचा. तो टॅक्स बादशाहकडे जायचा. पण तो टॅक्स गोळा केलेला असून देखील मनसबदारांकडून त्या सैनिकांची काळजी किंवा रयतेची काळजी घेतली जात नव्हती. सैनिक काय करायचे, त्यांना उपद्रव करण्यासाठी मुभा होते. राईट. मग ते जाळपोळ असेल, लूटपाट असेल, या सर्व गोष्टी करून महिलांबद्दल बदअमल असेल, याच्यावर जाऊन देहाचा व्यापार, आपल्या महिला आणि पुरुष अरब आणि युरोपियन देशात विकले जायचे. एक प्रकारे असं होतं की माणूस सतत भीतीमध्ये राहायचा. हो. की आज काय होईल, उद्या काय होईल माहित नाहीये. त्याला माणूस म्हणून विचार करायची पण मुभा नाहीये. हो. हे महाराजांना जेव्हा कळलं तेव्हा महाराजांनी आपल्याला वतनदारी सिस्टीम रद्द केली. आपण शाळेमध्ये ऐकले, त्याचा अर्थ आता तुम्हाला कळेल. जेव्हा वतनदारी सिस्टीम रद्द केली तेव्हा हे मधले मनसबदार महाराजांनी त्यांची पावर काढून घेतली. ओके. जे सैनिक होते त्यांना आपल्या स्वराज्याच्या खजिन्यातून दर पौर्णिमेला बिना चुकता रोख रक्कम दिली जायची पगार म्हणून. आणि याच्या बदल्यात शिस्त कडक होती की कोणालाही तुम्ही त्रास नाही देऊ शकत. लूटपाट, जाळपोळ, शेतकऱ्यांना त्रास, महिलांना त्रास, हे सर्व बंद झालं. मग जी लोक 300-350 वर्ष अक्षरशः गुराढोरांसारखी राहायची, त्यांना भीती होती की कधी काय होईल माहित नाही, त्यांना अचानक माणूस म्हणून विचार करायला फ्रीडम मिळाला. ते फ्री जगायला लागले बिना भीतीचं. ही गोष्ट महाराजांना देव बनवते की त्यांनी माणसांना माणूस म्हणून जगण्याचा खऱ्या पद्धतीने अधिकार दिलेला आहे. खूपच सुंदर. तर आता प्रसाद, जसं तुम्ही म्हणालात की म्हणजे आपले मुघल जे होते, आता जी शिवरायांची जी ॲक्च्युली जी आपण बोलतो त्यांची जी फाईट जी होती ती अगेन्स्ट मुघलच होती. तर आता ते तर अतिशय बलशाली होते, खूप म्हणजे मोठं साम्राज्य होतं त्यांचं. तर शिवाजी राजेंनी कसं काय त्यांना टॅकल केलं, कसं त्यांच्या अगेन्स्ट त्यांची फाईट केली? तुम्ही जसं बोललात की मुघल खूप मोठे होते, खूप बलशाली होते. तर ते किती बलशाली होते, तर आजचं पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत, बांगलादेश एवढं मिळून ते साम्राज्य होतं. त्या काळी भारताचा जीडीपी हा जगाचा 40% जीडीपी होता.
त्या जीडीपीचा मेजर भाग मुघलांकडे असायचा. हम्म. आणि त्यांचं सैन्य दलाबाबतीत बोलायला झालं तर त्यांच्याकडे हत्तीच 30,000च्या आसपास होते. हो. तर तुम्ही बाकी सैन्याचं इमॅजिन करू शकता. हम्म. तर एवढ्या मोठ्या मुघलांना संख्याबळावर किंवा आर्थिक बळावर हरवणं महाराजांना शक्य नव्हतं हे त्यांनी ओळखलं. हो. तर त्यांना हरवायचं कसं? तर ऑप्टिकल इल्युजन नावाची एक गोष्ट असते. त्या काळी असं होतं की मुघल हे नाव ऐकलं की लोकांमध्ये भीती बसायची. हो. तर महाराजांनी ती भीती घालवली पहिला. त्याचं एक सुंदर उदाहरण देतो तुम्हाला. शाहिस्ता खान जेव्हा महाराष्ट्रावर मध्ये आला चालून महाराजांवर, तेव्हा तो म्हणजे तो अंदाजे 1660च्या जानेवारी एंडिंग मध्ये आला. तर तेव्हा तो 80,000चं सैन्य घेऊन आलाय. आणि त्याने इथे जेव्हा आला पुण्यामध्ये त्याने लाल महालामध्ये बस्ता टाकला आणि तिथे अंदाजे त्याला सैन्य 1-1.25 लाखाचं झालेलं तिथे येऊन. तर त्याने रायगड जिंकण्यासाठी कारतलाब खान या सरदाराला पाठवलं. त्याला महाराजांनी अंदाजे 400-500 मावळ्यांसोबत फक्त उंबरखिंडीत गाठलं. 15 कोसाचा अंतर आहे उंबरखिंडीचा. आणि त्या खिंडीमध्ये त्यांना एवढा खतरनाक मारा केला की कारतलब खानाला लगेच माघार घ्यावी लागली आणि तह करावा लागला. जेव्हा तह झाला महाराजांनी खंडणी तर घेतलीच, सामान सुमान घोडे हत्यार वगैरे सगळी काढून घेतलीत, पण कारतलाब खानाला विवस्त्र अवस्थेत परत पुण्याला पाठवलं. ओके, इंटरेस्टिंग. तुम्ही इमॅजिन करा, ही 20,000चं सैन्य पुण्याच्या त्या डेऱ्यामध्ये जिथे 1.25 लाख मुघल सैनिक थांबलेत, शाहिस्ता खान आहे तिथं विवस्त्र अवस्थेत जाते. त्या पूर्ण 1 लाख सैन्याचं मानसिक अवस्था काय झाली असेल इमॅजिन करा. त्यांचा इगो अतिशय हर्ट झाला असेल. म्हणजे त्या मुघल साम्राज्य जगातलं सर्वात मोठं साम्राज्य आहे, त्या साम्राज्याची अक्षरशः धिंड काढली महाराजांनी. बरोबर. 500 मावळे. बरोबर. ह्या गोष्टीतून महाराजांनी जे आपल्या स्वराज्यातील रयतेचं मनोबल वाढवलं. बरोबर. मुघल कोण आहेत, हरवू शकतो आपण, किती ताकदवान असू दे. युद्धाच्या आधीच मुघलांना मानसिकरित्या हरवण्याचं काम महाराजांनी केलं. बरोबर. त्यामुळे ते मुघल जेवढे मोठे होते त्यांचा कारभार किती ढिसाळ होता हे महाराजांनी ओळखलेलं. त्यामुळे त्यांना म्हणजे बेसिकली त्यांनी विचारधाराच पूर्ण बदलून टाकले. जी. तर प्रसाद, आता शिवरायांची जी आपण बोलतो की त्यांची जी वेळ होती त्याला रामराज्य बोलावलं जातं, कारण त्यांची जी वेळ होती ती बोलते की ते फक्त एक विजनरी लीडरच नव्हते, तर ते एक एक्सलंट ऍडमिनिस्ट्रेटर देखील होते. तर त्याच्याबद्दल काही सांगू शकाल? त्यांचं ती जी काळ आणि तो जो वेळ होता जी खूप अद्वितीय होती, त्याच्याबद्दल काही? तर युद्धामुळे नाश होतो, नुकसान होतं. घडवायचं असेल तर ते प्रशासनामार्फत घडतं. बरोबर. तर शिवाजी महाराज हे राज्यकर्ते म्हणून किती उत्कृष्ट होते आणि त्यामुळे जे सर्व काही घडलं ते महत्वाचं आहे. तर कसं, तर महाराजांनी जसं युद्धामध्ये रयतेचं मनोबल वाढवलं सैनिकांचं, तसं खूप साऱ्या अजून गोष्टी करून आपल्या लोकांचं जे समाजाचं हे होतं मनोबल ते वाढवण्याचं काम केलं. मग त्यामध्ये तुम्ही रामराज्याची गोष्ट केलेली आहे. तर रामराज्य म्हणजे काय की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, फ्रीडम आहे, तो त्याला प्रगतीच्या गोष्टी करत आहे. तर त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी आहे तर सर्वजण. तर महाराजांच्या काळात शेतकरी हा सुखावला होता, बळीराजा बळकट झाला होता, अशा गोष्टी बोलल्या जातात. तर त्याची गोष्ट किती महत्वाची आहे ते पहा तुम्ही. ऐन जिन्नस नावाची महाराजांनी कन्सेप्ट आणली. तर महाराजांना हे कळलेलं की शेतकरी जो आहे तो आर्थिक दृष्ट्या अज्ञानी आहे. त्याच्याकडे जेव्हा पैसे जातात तेव्हा त्या पैशांचं काय करावं हे शेतकऱ्याला कळत नाही. मग ते पैसे त्याच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा अशा कारणासाठी वापरतो जिथून त्याची शेती होत नाही, तो कर्जामध्ये बुडला जातो. जेव्हा हे महाराजांना कळलं तेव्हा महाराजांनी ती ऐन जिन्नस नावाची एक पद्धत घेऊन आले. त्या पद्धतीमार्फत काय केलं की शेतकऱ्यांना पैसे न देता शेती उपयुक्त गोष्टी देण्याचं महाराजांनी चालू केलं. म्हणजे नांगर, बैलजोड्या या प्रकारच्या गोष्टी, बियाणे, आणि कर्ज पण द्यायचे तर ते बिनव्याजी असायचं. याच्यामुळे काय झालं, शेतकरी पैशांचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकला आणि तो उभा राहिला. आता याच्या सोबतच महत्वाची गोष्ट कशी आहे की हे तुम्ही ऐकून शॉक मध्ये जाणार आहात. त्यावेळी महाराज शेतकऱ्यांकडून 40% टॅक्स घ्यायचे. कॅन यू इमॅजिन दिस? खरंच जास्त आहे, 40%. आणि याची सभासद बकरीमध्ये नोंद आहे, महाराजांनी लिहिलेल्या स्वतःच्या बुक मध्ये नोंद आहे. इंटरेस्टिंग. पण तरी देखील शेतकरी सुखी होता, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा. एक्सलंट ऍडमिनिस्ट्रेटर.
मी ह्याच्या मागची स्टोरी सांगतो की का सुखी होता एवढा टॅक्स देऊन सुद्धा. तर त्या काही टॅक्स देण्याचे 2 प्रकार होते. एक तर तुम्ही कॅश मध्ये द्या किंवा धान्य स्वरूपात द्या, इन काइंड म्हणतो आपण. ओके ओके गॉट इट. तर जे बाकीच्या ज्या साम्राज्य होते मुघल आधीचे, हे कॅश मध्ये घ्यायचे बरोबर शेतकऱ्यांकडून. बरोबर. महाराज काय करायचे, महाराज हे नेहमी धान्य स्वरूपात घ्यायचे. याच्यामुळे फायदा कसा व्हायचा, बेसिक इकॉनॉमिक्स आहे की जेव्हा मार्केटमध्ये सप्लाय वाढतो, किमती पडतात, मग जेव्हा हार्वेस्टचं सीझन असतं तेव्हा खूप जास्त प्रमाणात माल यायचा, तर मार्केटच्या प्राइसेस कमी व्हायच्या. पण महाराज 40% टॅक्स मधून घेऊन ते सर्व राज्याच्या धान्य कोठाऱ्यात गेल्यामुळे बरोबर. मार्केटचा सप्लाय कमी व्हायचा. त्यामुळे शेतकऱ्याला तिथे भाव चांगला मिळायचा मालाला. ओ वाव. त्यामुळे शेतकऱ्याला फायदा झाला. बरोबर. आता दुसरी महत्वाची गोष्ट अशी की 40% महाराजांनी धान्य घेतलेलं आहे, पण सरकार चालवण्यासाठी पैसा लागतो. हो पैसा कुठून येणार? हो, तो माझा नेक्स्ट प्रश्न होता ऍक्च्युली. तर ती एक उत्कृष्ट रणनीती आहे महाराजांची. धोरण सर्वांनी अंमलात आणलं पाहिजे. तर त्यामध्ये असं आहे की मासिरे आलमगिरी म्हणून मुघलांचा औरंगजेबाचा आत्मचरित्र आहे. ओके. तर त्याच्यामध्ये जी नोंद आहे की आम्ही जेव्हा दख्खनमध्ये युद्ध करत होतो, हे औरंगजेब स्वतः बोलतोय, आम्ही जेव्हा दख्खनमध्ये युद्ध करत होतो तेव्हा आम्हाला तिथे धान्य 4 पट किमतीने विकत घ्यायला लागत होते. मी तुम्हाला आधी बोललो की 40% धान्य हे सरकारच्या धान्य कोठारात आहे. राईट. त्यांचे सैनिक हजारोच्या संख्येने यायचे, 40 का 80,000 घेऊन आलेला. बरोबर. मग त्यांना धान्य तर इथून घ्यावं लागणार आहे, सप्लाय पूर्ण आमच्याकडे आहे. याला दूरदृष्टिकोन बोलतात. तर इनडिरेक्टली जो टॅक्स कलेक्शन शेतकऱ्यांकडून घ्यायचा होता तो महाराज मुघलांकडून घ्यायचे. दॅट्स अमेझिंग. शेतकरी ह्या सिस्टीम मध्ये कसा ऑब्विसली होणार हो, तुम्ही सांगा. सॅटिस्फॅक्शन असते फुल लेवल. आता तुम्ही एवढं खुश होता हे ऐकून, हसताय, त्या काही मावळे शेतकरी हो. किती खुश असतील तुम्ही इमॅजिन करा. तेच मी विचार करते की म्हणजे हे आता ऐकून असं वाटतंय की म्हणजे त्यावेळेस ते एवढं दूरदृष्टिकोन ठेवणारे होते, जे आजच्या काळात तर म्हणजे रेअरच आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. येस. तर आपले शिवाजी राजे जे आहेत ते कडक शिस्तीबद्दल देखील खूप फेमस आहेत. तुम्ही काही प्रसंग सांगू शकाल? तुम्ही शिस्ती बाबतीत बोलताय, तर स्वराज्य हे शिस्तीच्या जोरावर टिकून होतं. आणि एकच प्रसंग सांगतो त्यातून तुम्हाला कळून जाईल. तर शिवाजी महाराजांचं जेव्हा आग्र्याला जायचं ठरलं तेव्हा त्यांनी आपण गेल्यानंतर इथे शिस्त पाळली जाते की नाही हे पाहण्यासाठी एक परीक्षा घ्यायचं ठरवलं. ओके. तर ते एक वेषांतर करून एका किल्ल्यापाशी गेले सूर्यास्तानंतर. तेव्हा नियम होता की सूर्यास्तानंतर किल्ल्याचे दरवाजे स्वतः शिवाजी महाराज आल्यावर देखील उघडायचे नाहीत. बरोबर. तर शिवाजी महाराज वेषांतर कडून गेलेत, तर त्या द्वारपालाला महाराज सांगतायत की माझ्या मागे लोक लागलेत मला मारण्यासाठी, तुम्हाला कृपया आत जाऊ दे. तुम्हाला नियम आहे, मी तुमचं रक्षण करतो पण तुम्हाला आत नाही जाऊ देऊ शकत. ओके. महाराजांनी त्याला भीती घालण्याचा प्रयत्न केला की अरे जाऊ दे दादा. मग त्याच्यानंतर महाराजांनी त्याला लाच द्यायचा प्रयत्न केला, पैसे द्यायचा, अच्छा, जाऊ दे मला. नंतर महाराजांनी भीती दाखवली की मी मोठा माणूस आहे, माझे ओळख आहे मंत्रालयामध्ये वगैरे, मला जाऊ दे आत, तुला नाहीतर बरं नाही होणार तुझं. शेवटी महाराजांनी त्याच्यासमोर सांगितलं की मी स्वतः शिवाजी महाराज आहे. मग त्या द्वारपालाने तरीही देखील दरवाजा नाही उघडला. वंडरफुल. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दरवाजा उघडण्यात आले तेव्हा तो द्वारपाल महाराजांकडे गेला, खाली मान घालून तलवार घेऊन, की महाराज तुम्ही आता माझा शिरच्छेद करू शकताय, मी तुमचा अपमान केलाय. म्हणजे तुम्ही विचार करा, एका द्वारपालाने महाराजांचा अपमान केला तरी चालेल, म्हणजे त्याला नंतर कळलं तो अपमानच होता, महाराजांचे तुम्ही आज्ञा नाही मानत आहे. हो. पण त्याने शिस्त नाही तोडली. तर ह्या लेवलची शिस्त पाळली जात होती. तर प्रसाद, आता जसं आता तुम्ही आता तो प्रसंग सांगितला त्याच्यावर मला आता आठवते की म्हणजे शिवराजांच्या वेळेस महिला सुरक्षा ही देखील अतिशय फार कडक होती. म्हणजे आजच्या तारखेला आपण जेव्हा न्यूज चॅनल बघतो किंवा मीडिया बघतो, आपण भरपूर अशी केसेस ऐकतो तिकडे म्हणजे कधी कधी महिला घराच्या बाहेर देखील पडण्यासाठी घाबरतात. तर शिवरायांचं महिला सुरक्षेबद्दल काय मत होतं? म्हणजे त्यांनी त्यावेळेस काही असे म्हणजे काही स्पेशल रूल्स वगैरे असं काही अप्लाय केलेलं का? एक किस्सा सांगतो, कळून जाईल तुम्हाला. तर
महाराज तेव्हा 15 वर्षाच्या आसपास होते आणि रांजाचा एक पाटील भिकाजी गुजर पाटील हम्म. त्याने एका मुलीसोबत बदअमल केलं आणि तो गुरमीत होता की मी पाटील आहे, मला कोण काय करणार. हम्म. तर महाराजांनी त्याचे दोन्ही पाय आणि दोन्ही हात कापले आणि एन्श्युअर केले की तो मरणार नाही. हम्म. आणि त्याचाच एक नातलग होता सोनजी पाटील, हम्म. त्याला प्रॉमिस केलं की याच्यानंतर मी तुला त्या गावचा पाटील बनवेन, तुला याला मरू नाही द्यायचं आहे आणि याला दररोज चावडीवर घेऊन यायचं आहे. ओके. महाराजांनी एन्श्युअर केलं की महिलांबाबतीत कोणीही वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचं असं होणार आहे. बरोबर. आणि हे पूर्ण रयतेमध्ये पसरलेलं की महाराजांच्या समोर महिलांबाबतीत काहीही होऊ शकत नाही. बरोबर. तर अशी कडक धोरणं होती ज्याच्यामुळे महिलांच्या बाबतीत करण्याचं सोडूनच द्या, विचारही करू शकत नव्हतो त्या काळात. एक्सलंट. तर आता आपण तुम्ही जसं सांगितलं की म्हणजे तो तिकडचा पाटील होता, आता ह्याच्यावरून अजून एक प्रश्न येतो, जाती आणि धर्म. आता तर आपण हे देखील बघतो की भरपूर जिकडे वादविवाद होतात जाती आणि धर्मावरून होतात. शिवरायांचं काय मत होतं जाती धर्माबद्दल? तुम्ही जर पाहाल की आजच्या घडीला पाहाल असा कुठला धर्मचा लीडर कोणीही महाराजांबाबतीत काही चुकीचं बोलताल तुम्ही कधी पाहू शकत. बरोबर. आणि हेच आन्सर देऊन टाकतं की जर महाराज कुठल्या धर्माचे द्वेष्टे असते, धर्मविरोधी असते, बरोबर, तर ते आपल्याला आज कुठल्या ना कुठल्या कारणाने कळले असते. हो. पण ते कुठे इतिहासात नोंदच नाहीये आणि मेजरली माउथ पब्लिसिटी असते, तर कुठल्या माणसासोबत काही चुकीचं घडलेलंच नाहीये तर तुम्हाला ते कळणार कुठून. त्यामुळे महाराज कुठल्या धर्माच्या विरोधात तर कधीच नव्हते. अभिमानी होते का? तर 100% होते. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं आज जर हिंदुत्व जर टिकून आहे ते शिवरायांमुळे आहे? मी म्हणजे त्या बाबतीत जास्त माझा स्टडी नाहीये, पण मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो या बाबतीत की महाराजां जेव्हा मृत्यूशय्येवर होते तेव्हा महाराजांचे शेवटचे बोल काय होते? माझा काळ झाला, मी जातो. सप्तसिंधूंना या यवनांच्या हातातून मुक्त करा. काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा. 12 ज्योतिर्लिंगांना या यवनांच्या हातातून मुक्त करा. चुकूर होऊ नका. बरोबर. म्हणजे जर महाराजांचं मृत्यूशय्येच्या वेळी जी गोष्ट येत आहे की त्यांना धर्माबाबतीत सर्वात जास्त पडलेलं आहे, तर हे सांगून जातं की त्यांनी जिवंत असताना धर्मासाठी किती गोष्टी केल्या असतात. हो. तर मेन असं हिंदू धर्म असा आहे की जगण्याची एक पद्धत आहे आणि ती जगण्याची पद्धत बाहेरच्या आक्रांतांनी नष्ट केलेली होती. बरोबर. मी तुम्हाला पहिलाच बोललो की महाराजांनी परत माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ऑलरेडी दिला होता. बरोबर. आणि हिंदू धर्म तेच आहे, आपण माणूस म्हणून जगणे हाच हिंदू धर्म आहे. बरोबर. मग शिवराय जेव्हा अनंतच पावले त्याच्यानंतर देखील आपण बघितलं की म्हणजे औरंगजेबाने भरपूर वर्ष ऑलमोस्ट आय थिंक 27 वर्ष किंवा त्यांचे जे बोलते ना फाईट ती चालूच ठेवलेली. पण मुघलांची ही फाईट देखील कुठे ना कुठे फेलियरच झाली. म्हणजे आपले जे मराठे होते, जे मावळे होते, त्यांनी अवघ्या 10 वर्षातच त्यांना परत पराभूत केलं. हे कसं काय घडू शकलं? यामध्ये प्रमुख कारण असं आहे, मी तुम्हाला पहिलाच बोललो की मुघल हे मराठ्यांच्या विरोधात युद्धाच्या आधीच हारायचे मानसिक दृष्ट्या. बरोबर. याच्यामधलं दुसरं महत्वाचं जे कारण आहे, जे मला वाटतं, कारण की मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे, तर ते आहे महाराजांचं आर्थिक धोरण. मी एक सुंदर उदाहरण देतो, त्यातून तुम्हाला पूर्ण कळून जाईल की मुघल सत्ता पडली कशी. आपल्याला आधीच कळले की मुघल त्या काळचे सर्वात श्रीमंत सत्ता आहे. जगाचा 40% GDP भारताचा होता, त्यामुळे मुघलांचा कंट्रोल आहे. तर औरंगजेब जेव्हा संभाजी महाराजांवर चालून आला तेव्हा तो 5-6 लाखाचं सैन्य घेऊन आला इकडे. राईट. तर त्याने पहिली मोहीम आखली रामशेरची. नाशिकमध्ये एक गडी आहे, अंदाजे 1682च्या आसपासची गोष्ट. तर पहिली मोहीम आखली त्याने. त्या गडीवर तेव्हा 600 मराठी मावळे होते आणि त्यांना जिंकण्यासाठी औरंगजेबाने शहाबुद्दीन खानाच्या लिडरशिप अंडर 40,000चं सैन्य पाठवलेलं. 600 अगेन्स्ट 40,000. पण मुघलांना ते घेण्यासाठी 6.5 वर्षाच्या आसपास लागलेली आहे. हे कसं काय घडू शकलं? आणि 6.5 वर्षांनंतर देखील मुघल ती गडी जिंकलू शकले नाहीयेत.
तिथले आपले किल्लेदार होते त्या रामशेषचे, त्यांनी मुघलांशी तह केला. आता 6.5 वर्ष झालेत, आता आम्ही पण थकले, तुम्ही पण थकलाय, पण तुम्ही काय करा, तुम्ही आम्हाला थोडे पैसे द्या, आम्ही तो निघून जातो. ओके. सूर्याजीराव जेधे मावळ्यांसोबत निघून गेले पैसे घेऊन. आता पुढची गोष्ट विचार करा की जी सर्वात महत्वाची आहे, की या सर्व गोष्टीचा अर्थ काय होतो, याचा अर्थकारणाशी कसा संबंध आहे. तर मराठे किती होते, 600. हो. 6 वर्षाचा त्यांचा जो पगार तो मराठ्यांच्या खजिन्यातून येत होता, मान्य आहे. पण 600 लोकांचा पगार म्हणजे नगण्य आहे. पण तिथे 40,000च्या आसपास मुघल सैनिक, त्यांचं घोडदळ, त्यांचं पायदळ, हत्ती, उंट, त्यांची गुरढोरं, दारुगोळा, या सर्वांचा खर्च कोण बघायला लागले, मुघल साम्राज्य. बरोबर. त्यांचा डेलीचा राहण्या खाण्याचा खर्च वेगळा. बरोबर. मी तुम्हाला आधीच बोललो की धान्य ते खरेदी इथल्या लोकल माणसांपासून करत आहेत, त्यामुळे तिथे तो फायदा. त्याच्या पुढची गोष्ट कशी की ते जर 40,000 सैनिक 6.5 वर्ष तिथं नसतं रामशेज मध्ये, तर त्यांनी महाराष्ट्राच्या दुसऱ्या भागांमध्ये उपद्रव माजून तिथे नुकसान केलं असतं. म्हणजे रेस्ट ऑफ द महाराष्ट्र इज सेफ, म्हणजे हायपोथेटिकली. त्याच्यानंतर कशी गोष्ट आहे की सैनिकांचं मेन काम त्या काळी काय होतं, टॅक्स कलेक्शन. आता हे 40,000 सैनिक इथे आहेत रामशेजच्या इथे, ते जर नसते तर त्यांनी त्यांच्या ज्यांच्या ठिकाणी टॅक्स कलेक्शन केलं असतं. म्हणजे एक प्रकारे मुघलांच्या तिजोरीतून पैसे तर जात आहेत, पण तिजोरी भरत नाहीये, कारण की टॅक्स कलेक्शन होत नाहीये. बरोबर. आता 6 वर्षानंतर सोडून पण जाताना त्यांनी पैसेच दिलेत, परत नुकसान. राईट. करेक्ट. आता तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट बघा, 6.5 वर्ष ज्या किल्ल्यावर युद्ध झाले तो चांगल्या स्थितीत असणार आहे का? म्हणजे आपण डिस्ट्रॉयड असणार तो. आपण देताना पण आपण तुटका फुटला किल्ला देऊन गेलोय. इंटरेस्टिंग. आता त्या किल्ल्याची डागडुजी म्हणजे रिपेरेशन कोणी केली असणार आहेत, मुघल. म्हणजे परत त्यांच्या तिजोरीतून पैसे खर्च. बरोबर. आणि आता फायनल गोष्ट कशी आहे, येत्या 2-3 वर्षांमध्येच ती गडी आपण बिना युद्ध करताच काढून घेतली परत. का तर मुघल जे सैनिक होते आपल्याला माहितच आहे की ते ऐशो आराम याच्यामध्ये जास्त मग्न असायचे. मग एक रात्र जेव्हा त्यांचा कुठला जश्न चालू असेल, मध्यधुंद अवस्थेत आहेत, तेव्हा झोपलेल्या अवस्थेत त्यांना कापून किल्ला काढून घेतला. एक्सलंट. तर ही मी तुम्हाला एका गडीची गोष्ट सांगितलेली आहे. तर औरंगजेब असं 5 लाखाचं सैन्य घेऊन पूर्ण महाराष्ट्रात हैदोस घालत होता. तर प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पदरी किती खर्च आला असेल हे आपण इमॅजिन करू शकतो. ऍब्सोल्युटली. याचं जर आपण कन्क्ल्युजन घेतलं, कन्क्ल्युजन असं आहे की मुघल साम्राज्याकडे जगाचा 40% आसपास GDP आहे, तो आता इनडिरेक्टली सगळा मराठ्यांच्या तिजोरीमध्ये येतो. बरोबर. तर हे एक प्रमुख कारण आहे की मुघल साम्राज्य खाली जात गेलं आणि मराठा साम्राज्य वरती येत. मग प्रसाद, आता तुम्ही आता जसं आता प्रसंग सांगितलं की औरंगजेबाने भरपूर काही असं कलह वाजवलेला पूर्ण म्हणजे देशात सुद्धा, पण अजूनही आपण जेव्हा बघतो, आता मी रिसेंटली न्यूज आणि मीडियामध्ये बघत होती की जसं औरंगाबाद, त्याचं नाव आता बदललेलं छत्रपती संभाजी नगर करून, तिकडे सुद्धा लोक अजूनही म्हणजे औरंगाबादच बोलतात. आणि त्यांना जेव्हा कारण विचारलं जातं तेव्हा ती लोक बोलतात की नाही, आम्ही ह्याला औरंगाबादच बोलणार. तर हे औरंगजेबाचं एवढं बोलतो ना गौरवित करणं, असं हे अजूनही का चालत असेल? सिंपल गोष्ट आहे. ऍक्च्युली नाण्याला 2 बाजू असतात. एक बाजू आहे तर दुसरी असायलाच पाहिजे. देव आहेत तर राक्षस असायलाच पाहिजेत. तर शिवाजी महाराजांच्या काळी औरंगजेब नसता तर दुसरा कोणतरी व्यक्ती असताच ज्याने महाराजांचा विरोध केला असता आणि महाराजांनी त्याला संपवलं असतं. ओके. तर आजच्या घडीलाही तेच आहे. जर महाराजांना मानणारी लोक आहेत तर राक्षसी प्रवृत्तीची लोक पण असणारच आहेत ना. ओके, ठीक आहे, मेक सेन्स. तर प्रसाद, आता काही आपले इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत त्याच्याबद्दल आता आपण बोलू. जसं आता एक आहे लूट, तो म्हणजे कॉर्पोरेट पद्धतीने कशी करावी ते शिकवले, ते शिवाजीराजांनी कसं शिकवलं? कॉर्पोरेट पद्धत बोलताय तर इंग्रजांशी महाराजांचा व्यापाराशी संबंध होता. कारण की ते त्या काळचे दारुगोळा बंदुका प्रोव्हाइड करणारे लोक होते.
तर तेव्हा महाराजांनी सुरतमधून इंग्रजांकडून काही सामान विकत घेतलं आणि त्यांना बेरर चेक दिला की आमच्याकडे आता कॅश नाहीये, तुम्ही आमच्या गोलकोंड्याच्या किल्ल्यामधून पैसे घ्या. ओके. कारण की महाराजांकडे तेव्हा नव्हते असे. मग इंग्रजांनी त्यांचा एक वकील होता नारायण शेनवी, त्याला सुरतहून गोलकोंड्याला पाठवलं. आता त्या काळी बैलगाडी किंवा घोड्याने जायचं, त्यामुळे वेळ लागायचा आणि ते अंदाजे 1000 किलोमीटरचं अंतर आहे. ओके. ठीक आहे. तो वकील गोलकोंड्याला गेला, तिथे त्याला पहिला तिथल्या कारकुनांनी थांबवून ठेवलं आणि त्याला सांगण्यात आलं की इथले जे मेन सचिव आहेत ते आता रायगडवर गेलेत, त्यामुळे ते येऊसोपर्यंत आम्ही तुम्हाला पैसे नाही देऊ शकत. अच्छा. ओके. मग तो नारायण शेणवी तिकडे थोडा वेळ थांबला आणि मग नंतर तो बोलला की मी इथे थांबण्याची मी रायगडलाच जातो, तिथेच तुमचे सचिव आहेत तर तिथेच त्यांच्याशी बोलून घेतो. मग नारायण शेणवी तिथून आता गोलकोंड्यापासून रायगड परत एक अंदाजे 700-800 किलोमीटरचं अंतर आहे. ओके. तिकडे गेला तर रायगडच्या पायथ्याशी त्याला थांबवण्यात आलं थोडे दिवस. वरती गेल्यावर त्याला सांगण्यात आलं की सचिव तर ऑलरेडी गेले निघून गोलकोंड्याला. ओके. मग तो तुम्ही इमॅजिन करा, एवढा मोठा प्रवास केलाय त्या माणसाने, थांबला, त्याची मेंटल सिच्युएशन काय असेल. त्याने रडून बोलला की तुम्ही इथेच द्या ना काहीतरी आम्हाला, कशाला परत पाठवताय गोलकोंड्याला. तर तो बोलतो, महाराज बोलतात की आमच्याकडे जर पैसे असते तर तुला आम्ही तिथे सुरत मध्येच दिले असते ना, तुला मग एवढं फिरवायची काय गरज आहे. मग शेवटी त्याला एक ऑप्शन देण्यात आलं की तुला आम्ही अलिबागच्या किल्ल्याचे टॅक्स कलेक्शनचे राईट्स देऊ आम्ही इंग्रजांना. ओके. आता हा वकील आहे, याच्याकडे तो निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये. मग त्याला परत जावं लागलं मुंबई सुरतला. ओके. मग तिथे गेल्यावर त्याचे अधिकारी भडकले त्याच्यावर, तू एक एवढा वेळ घालवलायस आणि तू हे घेऊन आलायस, काहीच घेऊन आलेलं नाहीस अजून. मग त्यांनी त्याच्यासोबत एक इंग्रज अधिकारी पाठवला, म्हणजे की बाबा हा निर्णय घेऊ शकत, तुझा काय देईल ते घेऊन ये. ओके. आणि त्यांनी तो अलिबागचा जो ऑफर दिलेली की तिथून टॅक्स कलेक्शन करू, तो निर्णय नको बोलले. का? ते बोलले की शिवाजी महाराज आपल्याला अधिकार तर देतील, पण तिथल्या स्थानिक लोकांना सांगतील की इथं तुम्ही कर देऊ नका, तुम्ही दुसऱ्या किल्ल्यावर द्या, लाईफ टाइम कधी टॅक्स कलेक्शन तिथे होणारच नाही आणि आम्हाला पैसेच नाही मिळणार. मग तो वकील परत आला तिकडे रायगडावर, सेम प्रोसेस, थांबवण्यात आलं. वरती आल्यावर परत स्पेशल ट्रीटमेंट काही नाही. वरती गेल्यावर मग त्यांना सांगण्यात आलं की आम्ही अलिबागचं आम्हाला काही नको, दुसरं काहीतरी तुम्ही इथेच द्या आम्हाला. मग शेवटी मंत्रिपदातून ठरण्यात आलं की बाबा आम्ही तुम्हाला सोनं देतो. त्याच्यावर फायनल झालं, अप्रूव्ह झालं, कारण की तो इंग्रज अधिकारी होता. अप्रूव्ह झाल्यानंतर शेवटचा बॉम्ब फक्त मराठ्यांनी फेकला की आमच्या इथे सोन्याचा दर तुमच्यापेक्षा जास्त आहे. अच्छा, गॉट इट. स्मार्ट अँड इनडायरेक्ट वे. म्हणजे त्यांना त्याच भावासाठी कमी सोनं मिळणार. बरोबर, कळलं. या सगळ्या प्रकाराचा एक पत्र तिथल्या व्हॉइसरॉयनं इंग्लंडच्या राणीला लिहिले त्या काळच्या. तो बोलतो की छत्रपती शिवाजी महाराजांशी जो आपण व्यापार केला, त्या व्यापार करायला आपल्याला 1.25 वर्षाचा कालावधी लागला आणि 1.25 वर्षानंतर देखील ह्या बिझनेस मधून प्रॉफिट तर काहीच मिळालेलं नाही, पण 25% लॉस झालेला आहे. एक्झॅक्टली. तर ते म्हणतात ना एका प्रकारे कॉर्पोरेट पद्धतीने, कारण की महाराजांना तेव्हाच कळले की हे इंग्रज लोक व्यापाराच्या नावाने इथे सत्ताकारण आणि लूटपाट माजवण्यासाठी चालले आहेत. राईट. मग ते धोरण महत्वाचं होतं की त्यांना तुम्ही फ्री हँड नाही दिला पाहिजे, त्यांना अडकून ठेवणं गरजेचं होतं. बरोबर. आणि त्यांना फायनान्शियली स्ट्रॉंग बनवू देणं धोक्याचं आहे. त्यामुळे हे प्रोसेसेस ते प्रत्येक त्यांचा जो गनिम होता म्हणजे दुश्मन होता त्यासोबत हे मेथड्स वापरलेलेच आहेत. बरोबर. मग 12 देशांच्या व्यवस्थेबद्दल तुम्ही काय बोलणार? व्यापार तुम्हाला मेन मुद्दा तोच आहे की तुम्हाला आर्थिक वृद्धी करण्यासाठी व्यापार हा गरजेचा आहे. आणि व्यापार आज पण एक्सपोर्ट केल्यावरच देशाची प्रगती जास्त प्रमाणात होते. तर त्यासाठी महाराजांनी आरमार उभं केलं. आपल्याला सांगण्यात येतं की आरमार उभं केलं, युद्ध वगैरे झाली, पण त्याच्या मागे एक मोठा विचार असा होता की व्यापार करून आर्थिक वृद्धी स्वराज्याची झाली पाहिजे. त्यामार्फत महाराजांनी विविध देशांचे व्यापार केला. त्याच्यामध्ये खूप सुंदर किस्सा आहे की महाराजांना इंटरनॅशनल विजन पण किती स्ट्रॉंग होता ते पाहू शकतो आपण. की इथे कोण होते तर डच, पोर्तुगीज, डॅनिश, ब्रिटिश, फ्रेंच या सत्ता भारताच्या इथे थोडाफार प्रमाणात अस्तित्वात होत्या. पण महाराजांना हे कळलेलं की तिकडे इटली आणि स्पेन हे 2 देश
या सर्व देशांच्या विरोधात आहेत आणि ओके. ते सध्या कमकुवत आहेत. हम्म. तर महाराजांनी तेव्हा स्पेन आणि इटली सोबत व्यापार केलेला यांना सोडून. हम्म. का? त्यांच्या हातात थोडे पैसे जाऊ दे आणि त्यांच्यामध्ये तिकडे भांडणे लागू दे. हम्म. हे धोरण महाराजांनी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये महाराजांनी एवढा डीपली अभ्यास केलाय आणि एवढं Strategize केलं त्यांचं विजन चांगलं. एवढं स्ट्रॉंग होतं की त्यामुळे आज आपण ह्या गोष्टी पाहू शकतो. म्हणूनच आपण त्यांना स्ट्रॅटेजिक लीडर बोलतो. येस. तर आता आपली जी मराठी भाषा आहे त्याच्याबद्दल शिवरायांचं काय ओपिनियन होतं, त्यांचं काय मत होतं? तुम्हाला काही गोष्टी सांगेन तर तुम्हाला शॉक लागणार आहे. आज आपण बाबा बोलतो वडिलांना. हम्म. तुम्हाला माहिती आहे का बाबा हा मराठी वर्ड आहे. की म्हणजे आपण आपण आपल्या- मराठीमध्ये वडीलच बोलतो. बाबांना बाबा बोलतो ना आपण घरी. हो. बाबा हा टर्किश वर्ड आहे. ओके. हा मराठी वर्ड नाहीये. जे खूप वर्ड आहेत. दवाखाना इज नॉट मराठी. हा, दवाखान्याचं मी ऐकलं, इट्स नॉट मराठी. इट्स नॉट. असे खूप सारे वर्ड आहेत जे आपण नॉर्मली बोलतो. आता पुण्यामध्ये कसबा पेठ आहे. कसबा इज नॉट अ मराठी वर्ड, पण पुण्याची मेन सेंटर इज कसबा पेठ म्हणून नाव आहे. हो, पेठेत कसबा पेठ, कसबा बरोबर. म्हणजे आदिलशाही ऍडमिनिस्ट्रेशन नुसार सिटी किंवा कॅपिटल. ओके. तर अशा खूप गोष्टी आहेत ज्या इनडिरेक्ट पद्धतीने आज देखील आपल्या मराठी भाषेमध्ये पर्शियन आणि टर्किश शब्द आहेत. ह्याचं मेन कारण असं आहे की जेव्हा महाराजांच्या आधी ज्या शाया होत्या 5 आणि मुघल यांनी पर्शियन आणि टर्किश भाषा ही घुसवून ठेवलेली ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. ओके. तर त्यावेळी असं होतं की अंदाजे 75% जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह व्यवहार व्हायचा तो पर्शियन भाषेमध्ये व्हायचा. अच्छा, तर त्यामुळे मराठी भाषा न्यूट्रलाइज झाली कुठे ना कुठे. मराठी भाषा मागे पडून राहिली. तुम्हाला आश्चर्यचकित व्हाल, शहाजी राजेंची आणि जिजामातेंची जी राजमुद्रा आहे, आता शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे प्रतिप्रचंड लेख वरदुष्णुर विश्ववंदिता शा सुनो शिवसेशा मुद्रा भद्राय राजे, ही संस्कृत भाषेत आहे. पण जिजामातेची आणि शहाजी राजेंची जी राजमुद्रा आहे ती पर्शियन भाषेमध्ये आहे. ओके. मी जसं बोललो की जिजामातेचा आणि शहाजीराजेंचा जी मुद्रा आहे ती पर्शियन भाषेमध्ये आहे. तर एवढी पर्शियन भाषा ही समाजात रुळली होती. मग याच्यावर उपाय म्हणून महाराजांनी राजव्यवहार कोश स्थापन केलेला आहे. ओके. रघुनाथ हनुमंते यांनी तो कोश बनवला आणि ज्याच्यामध्ये संस्कृत मराठी नावे होती प्रत्येक गोष्टीसाठी. बरोबर. जसं पेशवाय त्याला प्रधान केलं. ओके. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या जी मुघल नाव म्हणजे पर्शियन नाव होती ती चेंज करून प्रत्येक गोष्टीमध्ये मराठी अल्टरनेटिव्ह देण्यात आलं. बरोबर. मंत्रिपदामध्ये असतील, कामामध्ये असतील. तर जर महाराजांनी त्यावेळी ही गोष्ट केली आहे तर मराठीसाठी किती अभिमान असणार आहे. राज्यभाषा ही मराठी होती त्या काळची. तर मराठीसाठी महाराजांनी आटोकाट प्रयत्न केलेलेच आहेत ज्याच्यामुळे ती जी मरण पावत चाललेली भाषा होती ती परत उभं करण्याची. बरोबर. सुरत लुटीमधील एक खूप महत्वाचा किस्सा आहे जो माहीत असणं गरजेचं आहे. सर्वांना हे माहिती आहे की सुरत लुटली गेलेली आहे. हो. पण ती का लुटली गेली आणि कशी लुटली गेली हे पण तेवढंच महत्वाचं आहे. सुरत लुटीच्या आधी म्हणजे 1660 ते 1663 या काळात शाहिस्ता खान इथे पुण्यामध्ये येऊन त्याने खूप नुकसान करून केलेलं आहे स्वराज्याचं. मग ती भरपाई करण्यासाठी म्हणून सुरत लुटणं गरजेचं होतं. तर सुरत का, तर औरंगजेबाची जी बहीण आहे जहांआरा बेगम ती त्या सुरतेची सुभेदार होती एक प्रकारे. ओके. आणि सुरत हे त्यावेळेचं म्हणजे फायनान्शियल कॅपिटल होतं भारताचं. तिथे पूर्ण व्यापार व्हायचा. तर मग महाराज जेव्हा तिथे गेले तर महाराजांनी डायरेक्ट जाऊन लुटायचा प्रयत्न केलेला नाहीये. त्यांनी पहिला तिथला जो किल्लेदार होता त्याला ऑफर दिली की तू आमचे एवढे पैसे नुकसान झालेलं आहे, तू आम्हाला दे. 1,00,000 होनच्या आसपास मागितलेले. ओके. तू आम्हाला एवढे दे, आम्ही निघून जातो. पण त्याने ऐकलं नाही म्हणून शेवटी लुटण्याशिवाय पर्याय नव्हता. पण जेव्हा लूट करत होते तेव्हा पण महाराजांनी कशी फॉर्मल पद्धतीने आपण म्हणू शकतो ह्युमॅनिटेरियन म्हणतात ना, लूट कधीच ह्युमॅनिटेरियन नसते. पण त्याच्यामध्ये अँगल एक महत्वाचा आहे की त्यांनी जे तिथले व्यापारी होते त्यांचा पूर्ण डेटा महाराजांकडे होता. तर त्यांना प्रत्येकाला बोलून महाराजांनी ऑफर दिलेली की तुझ्याकडे एवढी संपत्ती आहे मला माहिती आहे, 50% रक्कम मला दे, तुला आम्ही सोडून देतो. ओके. ज्या लोकांनी दिली त्यांना रितसर पावती दिली आहे महाराजांनी.
ओके. का तर दुसरा कोणी सैनिक त्यांना लुटला नाही पाहिजे परत मराठा. बरोबर. हो. आणि ज्यांनी नाही दिले त्यांच्याकडून फोर्स वापरून लुटून घेतलेला आहे. अच्छा. याच्यामध्ये एक महत्वाचा किस्सा असा आहे की मोहनदास पारेख नावाचा त्या काळचा जगातला सर्वात श्रीमंत व्यापाऱ्यांपैकी एक व्यापारी होता. तर त्याच्या घरासमोर 4 मराठा सैनिक उभे होते. ओके. तर त्या मोहनदास पारेखची बायको त्या सैनिकांना बोलते की तुम्ही आम्हाला इथं लुटायला आलात, आम्हाला माहिती आहे, तुम्ही मारू नका, तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा. त्या सैनिकांचं उत्तर असं आहे की महाराजांनी आम्हाला तुमच्या संरक्षणासाठी इथे उभं केलं. ओ हाऊ स्वीट. मग यामागचं कारण असं आहे की मोहनदास पारेख हा जगातला श्रीमंत माणूस तर होताच, पण तो एक दानशूर व्यक्ती होता. अच्छा. तर लुटीमध्ये जी नासधूस जाळपोळ झालेली होती, गरिबांचे नुकसान खूप होतं लुटीमध्ये. बरोबर. तर त्यानंतर त्या लोकांना मदत कोण करणार आहे तर मोहनदास पारेख हे महाराजांना माहित होतं. ओके. म्हणून त्याच्या घराला कोणी लुटू नये मराठा सैनिक, चुकून पण. सर्व सैनिकांना ते आदेश होतेच, पण चुकून पण कोणी ते घर लुटू नये म्हणून त्या घराच्या बाहेर 4 सैनिक उभे ठेवलेले मराठा. तर हा दृष्टिकोन आहे महाराजांचा की कितीही खराब गोष्ट असू दे करायची, नाईलाजानेच लुटत होते, गरज नाही, बरोबर. हो. त्यांना काय हाऊस आहे म्हणून नव्हते. पण त्या लुटीसारख्या गोष्टीमध्ये देखील माणुसकी कशी जपावी हे महाराजांकडून शिकण्यासारखं आहे. खरंच. तर प्रसाद, तुम्हाला काय वाटतं, जर शिवराज आज असले असते तर काय झालं असतं? या प्रश्नाचं म्हणजे मी उत्तर देण्यासाठी समर्थवान माणूस नाहीये. पण आय नो की म्हणजे हा जो टॉपिक आहे जो छत्रपती शिवाजी रायांचा आहे तो अतिशय तुमच्या बोलतो ना क्लोज टू युअर हार्ट आहे. तर तुम्हाला काय वाटतं? शिवाजी महाराजांबाबतीत ते एक एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू जरी आपण शिकायचं म्हणलं, मी अंगीकृत करायचं म्हणत नाही, शिकायचं जरी म्हणलं तरी आपलं पूर्ण आयुष्य निघून जाईल. तर एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, त्यातलं मला अर्थकारणचा विद्यार्थी आहे मी, त्यामुळे मी त्या अँगलनी थोडंसं महाराजांना शिकायचा प्रयत्न करतोय. मला तेच ऍक्च्युली मध्ये ओव्हरवेल्मिंग आहे. म्हणजे मी जेवढं शिकतोय तेवढं मला नवीन गोष्टी मिळत जातात की हे असं आहे तसं. तर त्यामधून महाराज अजून मी त्यांना म्हणजे समजू खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांना मी जेवढं समजायचा प्रयत्न माझा चालू आहे, त्यातून माझी एवढीच इच्छा आहे की त्यांच्यातील एक गुण मला निदान समजू दे. बरोबर. अंगीकृत तो आपल्या पण थोडाफार होईल, समजण्याची माझी फक्त देवाकडे प्रार्थना आहे. पण तुम्ही खरंच खूप छान बोललात प्रसाद. कारण कसं आहे ना, आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना, त्यांच्याबद्दल आपण कितीही जरी बोललं ना तरी तो कमीच आहे. ते फक्त देव माणूस, म्हणजे त्यांना देव म्हणून सुद्धा असं कधी कधी वाटतं की ते एवढे परफेक्ट आहेत ना, म्हणजे देवाचं वर जे काही अशी पर्सनॅलिटी असेल ना ते देखील त्यांच्यासाठी कमी पडेल. म्हणजे काही लोक त्यांना विष्णूचे अवतार देखील मानतात आजही. म्हणजे इतके वर्ष झाल्यानंतर देखील लोकांच्या मनात ते आहेत. म्हणजे नो वर्ड्स ॲट ऑल. सो थँक्स अ लॉट प्रसाद, तुम्ही आज आलात, मला खूप छान वाटलं, तुमची गोष्टी ऐकल्या, तुम्ही एवढे जे प्रसंग सांगितलं, खूप खूप मजा वाटली. आय एम शुअर आपल्या व्ह्युअर्स आणि ऑडियन्सला देखील भरपूर आवडेल. इट वॉज सो एनरिचिंग अँड एनलाइटिंग. थँक्यू व्हेरी मच प्रसाद. जय शिवराय.